स्टुडंट. आज आपण मुलांनो सायन्स 8th स्टँडर्डचं सायन्समध्ये फर्स्ट चॅप्टर आपण बघणार आहोत, लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं तर विच आर नॉट सीन बाय द नेकेड आईज. म्हणून याच्यामध्ये आपल्याला काय काय टॉपिक्स स्टडी करायचं आहे तर बायोडायव्हर्सिटी आणि नीड ऑफ बायोडायव्हर्सिटी आपण काय ऑब्झर्व करणार आहोत. तर बायो म्हणजे बायोलॉजी आणि डायव्हर्सिटी म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये विविधता असं म्हणतात. तर प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये जे काही व्हॅरिएशन्स आहेत, जे काही जी डायव्हर्सिटी आहे ती आपल्याला ऑब्झर्व करायचं आणि त्याचं नीड ऑफ क्लासिफिकेशन काय आहे ते बघू आपण. तर एकदम इझी आहे मुलांनो. तर आपण नीड ऑफ क्लासिफिकेशन काय ते पहिलं क्लिअर करूया. तर नीड ऑफ क्लासिफिकेशन का तर मुलांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर 87 मिलियन स्पेसीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्या अर्थवर दिसतात मुलांनो, जे फाउंड झालेले आहेत. ओके, तर त्याच्यात कोण आहेत, अर्थमध्ये कोण पार्ट आहे तर लँड आणि सी. अर्थमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लँड आणि सी. ओके, तर अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ. दॅट इज लँड अँड सीमध्ये ते दिसतात. आणि यांचा जो स्टडी आहे तो व्हेरी वास्ट आहे, वास्ट नंबरमध्ये आहे. टू स्टडी द सच वास्ट नंबर इट इज अ इसेन्शियल, म्हणजे इट इज अ इम्पॉर्टंट टू डिवाइड देम इंटू द ग्रुप्स. मग ग्रुप्समध्ये त्यांना डिवाइड करणं फार महत्त्वाचं आहे. तर ग्रुप्स अँड सबग्रुप्स जे आहेत ते क्रिएटेड केलेले आहेत, म्हणजे फॉर्म केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी डिफरन्सेस हे पण आपल्याला याच्यात स्टडी करणार आहोत आपण. ओके, द सिमिलॅरिटी डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे पण आपण इथे कन्सिडर करणार आहोत. तर डेफिनेशन फार महत्त्वाचे म्हणून बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर व्हॉट इज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन? द प्रोसेस ऑफ डिवायडिंग काय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशामध्ये ते ग्रुप अँड सबग्रुपमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डिव्हिजन केलं जातं आणि ही जी प्रोसेस आहे दिस प्रोसेस इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, एकदम सिम्पल आहे मुलांनो. आता आपण पुढे जाऊया. बघा मुलांनो, काही सायंटिस्टचं नाव दिलेलं अतिशय महत्त्वाचं आहे. तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर एकदम फेमस सायंटिस्ट आहे. RH असे म्हणू शकता, विटाकर. यांनी काय केलं आहे तर 5 ग्रुप्स मुलांनो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बनवलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत तर पहिला ग्रुप आहे, पहिला पार्ट आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे टाईप. त्याच्यामध्ये काय आहे तर प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये काय आहे तर मुलांनो विदाऊट न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल ॲबसेंट असतात. सेल ऑर्गनेल तुम्हाला माहीतच आहे की मायटोकॉन्ड्रिया, कॉल्की कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे जे सेल ऑर्गनेल एक्सेट्रा आणखीन आहेत मुलांनो, तर हे ॲबसेंट असतात. आणि यूमध्ये न्यूक्लियस आणि सेल ऑर्गनेल प्रेझेंट असतं युकॅरियोटिकमध्ये. ओके, सेकंडमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. ह्याच्यात तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर काय तुम्हाला सांगता येईल, एकदम सिम्पल आहे. तर ऑर्गॅनिझमचं कॉम्प्लेक्सिटी टाईपमध्ये काय आहे तर ऑर्गॅनिझम 2 प्रकारे असू शकतो. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल आणि मल्टीसेल्युलर म्हणजे इट इज मेडअप ऑफ मेनी सेल्स. ओके, तर मुलांनो आणखीन एक मोड ऑफ न्यूट्रिशन तिसरा पार्ट काय सांगतो तर प्लांट्स आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत म्हणजेच फोटोसिंथेटिक. जे ऑटोट्रॉपिक असतात ते मुलांनो प्रिपेअर देअर ओन फूड ड्युरिंग द सनलाईट, म्हणजेच दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. फंजामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिकचा मिनिंग दिलं आहे बघा, जसं ऑटोट्रॉपिकचा मिनिंग तुम्हाला फोटोसिंथेटिक सांगितलं. तर सॅप्रोफायटिकमध्ये ॲब्झॉर्प्शन जे आहे, फूडचं ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझममधून ते ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे डिकेइंग मॅटर जे आहे. ॲनिमल्स कसे आहेत तर हिट्रोट्रॉपिक आहेत, म्हणजे डिपेंड्स ऑन द प्लांट्स आणि इंजेस्टिव्ह पण आहेत बाळांनो, लक्षात. तर ॲनिमल्स म्हटल्यानंतर ते डिपेंड्स असणार आहेत फूडसाठी. हा झाला बाळांनो. आणखीन एक पॉईंट आहे लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल बघा काय आहे ते एकदम सिम्पल आहे मुलांनो. आणि पाचवा जेनेटिक रिलेशनशिप. तर लाईफस्टाईलमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर प्लांट प्रोड्युसर आहेत, ॲनिमल कन्झ्युमर्स आहेत, आत्ता सांगितलं तुम्हाला, आणि फंजा आहेत ते डिकम्पोजर्स आहेत. डिकम्पोजर्स म्हणजे काय तर डिकम्पोजवर ते डिपेंड असतात, डिकम्पोज झालेल्या मॅटरवर, म्हणजे फूड आहे ते ॲब्झॉर्ब करतात त्यातून डिकम्पोज झालेलं. आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिपमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर फायलो म्हणजे तुम्हाला इथे क्लास सांगता येईल, आणि जेनेटिक म्हणजे मराठी त्याला अनुवंशिक म्हटलं जातं, व्हेरिएशन, लक्षात. तर बघा, तर याच्यात प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर हे रिलेशनशिप सांगेल फायलोजेनेटिकमध्ये.
तर बघूया आता आपण हे विटाकर क्लासिफिकेशन होतं, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी, IMP टॉपिक आहे. बघूया पुढे आपण आता क्लासिफिकेशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन काय सांगतं. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशनमध्ये पहिला 2 पार्ट्स आहेत तुमचे, प्रो आणि यू, प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोटमध्ये कोण आहेत ते युनिसेल्युलर आहेत, त्याच्यात दोन्ही आहेत, युनि आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये किंगडम फर्स्टमध्ये मोनेरा येतो, इथं किंगडम 2मध्ये यूकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा येतो. आणखीन किंगडम 2मध्ये आणखीन किंगडम 3 आहे, 4 आहेत आणि 5 आहेत. त्याच्यामध्ये काय आहे ते बघूया आपण पुढे. एकदम सिम्पल आहे, ऑब्झर्वेशन तुम्ही करालच बाळांनो, एकदम सिम्पल आहे. त्याच्यात किंगडम 3मध्ये फंजाय आहे, सेल वॉल प्रेझेंट आणि नो फोटोसिंथेसिस, डज नॉट शो फोटोसिंथेसिस. इट डोंट शो वे इट हॅज, इट डज नॉट शो फोटोसिंथेसिस. प्रोसेस जे आहे ते इथे फंजाय दाखवत नाही. म्हणजे डू नॉट प्रिपेअर देअर ओन फूड इन द ड्युरिंग सनलाईट. ही प्लॅन्टी आहे किंगडम 4मध्ये, सेल वॉल प्रेझेंट आहे पुन्हा. आणि हे जे काय प्लॅन्टी यामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे परफॉर्म म्हणजे डू द फोटोसिंथेसिस, म्हणजे प्रिपेअर देअर ओन फूड. आणि इथे मुलांनो ॲनिमेलियममध्ये जर पाहिलं तर नो सेल वॉल अँड नो फोटोसिंथेसिस. ओके, तर बघा मुलांना एकदम सिम्पल आहे. तर आता आपण आणखीन ऑब्झर्व करूया पुढे. तर काही कॅरेक्टर्स आहेत ते आता आपण बघूया आपण प्रत्येकाचे. प्रत्येक फर्स्ट किंगडम मुलांना आत्ताच सांगितलं मोनेरा, त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, त्याचे डायग्राम्स मुलांना दिलेले आहेत. ऑर्गॅनिझम फ्रॉम द मोनेरा या बघू आपण. पहिले कॅरेक्टर्स बघू आपण, एकदम इझी आहेत मुलांना. तर कॅरेक्टर्समध्ये बघा, तर ऑर्गॅनिझम कसं आहे, युनिसेल्युलर आहे. रायटिंग करत चला काय काय सांगतो ते. दे आर ऑटोट्रॉपिक, बघा बोलतो तसं लिहित चला. ऑटोट्रॉपिक म्हणजे प्रिपेअर, ऑटोट्रॉपिक पण असू शकतात, हेट्रोट्रॉपिक पण असू शकतात. लक्षात दोन्ही प्रकार आहेत. प्रोकॅरियोटिक सेल्स विदाऊट, आता प्रोकॅरियोटिक म्हटल्यानंतर न्यूक्लियस आणि सेल ऑर्गेनेल ॲबसेंट असतात असं लिहाल. त्याचे कॅरेक्टर्सच्या बेसवर त्याचे डायग्राम्स काय आहेत, ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम मोनेरामधले त्याचे डायग्राम्स आहेत, ते डायग्राम्स बघू आपण, एकदम इझी आहे. त्याच्यात पहिलं आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, नावं लक्षात घ्या, थोडे जरा जड नाव आहे. स्ट्रिप्टोकॉकस निमोनी बघा, नंतर ट्रेपोनेमा पॅलिडम, नंतर विब्रिओ कॉलेरी, नंतर लेजिओनेला निमोनी. बघा नीट जरा व्यवस्थित बघा, इझी आहे बघा मॅडम एकदम. तर इथे मला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा, स्ट्रिप्टोकॉकस ऑरियस, नंतर क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम ही नावं आहेत बघा, नंतर सॅल्मोनेला टायफी अशी नावं आहेत बघा, एकदम इझी आहेत. तर डायग्राम्स तुम्हाला म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत मोनेराचे त्याच्यातले तुम्हाला एक्झाम्पल हे तुम्हाला लिहिता येतील. आता आणखीन आपण पुढे फॉलो करणार आहोत कॅरेक्टर्स. किंगडम 2चे म्हणजे जो 2मध्ये प्रोटिस्ट आहे त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत, एकदम सिम्पल आहेत, बघूया आपण. पुन्हा तुम्ही ऑर्गॅनिझम आहे तो सिंगल सेल म्हणजे युनिसेल्युलर आहे. वेल डिफाईन न्यूक्लियस आहे, कशामध्ये आहे तर एन्क्लोज इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. सिडोपोडिया आहेत म्हणजे किंवा त्याला हेअरलाईक सेल, सिडोपोडिया माहिती आहे, अमिबाचे सिडोपोडिया फॉर लोकोमोशन असे असतात, तुम्हाला माहिती आहे सिडोपोडिया अमोनियाचे अमिबाचे. आणि किंवा व्हिपलाईक फ्लॅझेला आहे फॉर लोकोमोशन. ऑटोट्रॉपमध्ये युग्लिना तुम्ही सांगाल एक्झाम्पल, व्होल्वॉक्स आहे, याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं आणि म्हणून ते प्रिपेअर देअर ओन फूड. हेट्रोट्रॉप्समध्ये जर पाहिलं तर अमिबा, पॅरामेशियम, इथे तुमचे नेहमीचेच परिचयाचे आहेत. आता याचे डायग्राम्स आपण बघूया मुलांनो. ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम प्रोटिस्टा. तर मुलांनो माहिती आहे बघा, सिम्पल आहे की ह्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर व्होल्वॉक्स आहे, पॅरामेशियम आहे, लाईक स्लीपर शेप बघा मुलांनो, माहिती आहे तुम्हाला. नंतर युग्लिना आहे मुलांनो, एकदम सिम्पल आहे बघा, असं शेप काढू शकता. आणि हा त्याचा फ्लॅझेलम आहे, हा फ्लॅझेलम आहे, येस माहिती आहे बघा तुम्हाला. तर हा जो आहे तो सर्व फ्लॅझेलम आहे, जरा वर बघा, नीट बघा. त्याच्यानंतर अमिबा आहे, अमिबामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे त्याचे सिडोपोडिया आहेत, कसंही इरेग्युलर शेप आहे. आणि हा जो युग्लिन आहे ते तुम्ही असाही काढू शकता बाळांनो, एकदम सिम्पल असा, ही नॉच आहे अशी, आणि हा त्याच्यातून फ्लॅझेलम आलेला आहे. हीच डायग्राम अशी ते दाखवलेली आहे, असे ते आतमध्ये नॉच आहे, याला खाचा म्हणतात, आणि त्यातून असा फ्लॅझेलम आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर मुलांनो बघा, सिम्पल आहे, एक फंजायचे डायग्राम दिलेले आहे. ते डायग्राम पहिले आपण ऑब्झर्व करूया.
डायग्राम कशी आहे नॉर्मली तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा हा मुलांनो ऑब्झर्वेशन इज देअर सिम्पल आहे. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्याल. जी डायग्राम जी तुम्हाला दाखवलेली आहे एकदम सिम्पल आहे, पेपरला येते ही डायग्राम. तर मुलांनो मी एक पार्ट दाखवतो बघा त्याचा. हे असं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर स्पोरॅन्जिओफोर आहे, असा हा स्पोरॅन्जिओफोर आहे. हे असं मुलांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ही हायपा आहे आणि हे असे रूट्स लाईक स्ट्रक्चर रायझॉइड्स आहेत. मुलांनो असा हा जो दाखवलेला आहे तो स्पेरिकल शेप असा स्ट्रक्चर दाखवलेला आहे, नॉर्मली ओवल शेप. आणि हा तुम्हाला ॲपोफायसिस दाखवलेला आहे. हा तुम्हाला कॉलुमेला हा दाखवलेला हा जो स्ट्रक्चर आहे तो. बघा जरा दुसरा कलर घेऊ वाटल्यास आपण. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा कोलुमेला जो आहे तो हा आहे तुमचा. तुमचा ॲपोफायसिस आहे तो तुमचा हा बघा हा आहे ॲपोफायसिस, हा स्ट्रक्चर हा ॲपोफायसिस आहे मुलांनो. त्याच्यानंतर स्पोरॅन्जिओस्पोर आहे तो हा आहे, हा स्ट्रक्चर स्पोरॅन्जिओफोर. नंतर मुलांनो स्पोरॅन्जियम जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा स्पोरॅन्जियम आहे, हा तुमचा इथं लेबल केलेलं आहे बघा स्पोरॅन्जियम. त्याच्यानंतर रायझॉइड पाहिलं तर हा आहे. ओके, तर अशा रूपात तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. हे बघा स्पोरॅन्जियम, आत्ताच सांगितलं तुम्हाला की हा तुमचा स्पोरॅन्जियमचा पार्ट आहे. हा तुमचा जो पार्ट आहे तो हा कॉलुमेलाचा पार्ट आहे. हा जो इथला पार्ट आहे तो ॲपोफायसिस आहे आणि हा हायपी आहे. हे रूट लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला रायझॉइड्स असं म्हटलेलं आहे. ओके, तर त्याचे आपण कॅरेक्टर्स बघूया कॅरेक्टर्स काय काय ते. बघा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कॅरेक्टर्स आपण ऑब्झर्व करूया. त्याच्यात तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर नॉन ग्रीन आहेत, युकॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट, हिटरोट्रॉप्स म्हणाल तुम्ही. सॅप्रोफाइट्स पण आहेत बळानो, दे फीड ऑन अँड दॅट इज त्याचा डेफिनेशन म्हणजे गिव्ह रिझन विचारतात. तर फंजाय आर सॅप्रोफाइट्स वाय बिकॉज दे डिपेंड्स किंवा दे फीड ऑन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. सेल वॉल इज मेडअप ऑफ कायटिन. कायटिन कायटिन काय आहे तर टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर आहे. सम फंजाय थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत, मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. एक्झाम्पलमध्ये तुम्ही सांगू शकता बेकर्स एस्पॅर्जिलस, पेनिसिलियम, मशरूम तुम्ही सांगू शकता. हे बघा हे इथलं तुमचं मशरूम आहे, एकदम इझी. तर अशा रूपात तुम्हाला फंजायची माहिती देता येईल. बघा डायग्राम तुम्हाला दिसते सम फंजाय. ऑब्झर्वेशन इज देअर. द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोब्स म्हणजे त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. त्याचे दोन पार्ट्स आहेत, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. आता सांगितलं की प्रोकॅरियोट्समध्ये न्यूक्लियस सेल ऑर्गनेल ॲबसेंट असतात आणि युकॅरियोट्समध्ये सेल ऑर्गनेल न्यूक्लियस प्रेझेंट असतं बळानो. याच्यात एक्झाम्पल तुम्हाला काय देता येईल तर बॅक्टेरिया देता येईल. याच्यात तुम्हाला युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंजाय, अल्गी हे तुम्हाला एक्झाम्पल देता येईल. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मुलांनो त्याचे कॅरेक्टर्स आहेत, आता आपण जे पाहिले ते एकदम सिम्पल आहेत बघा कॅरेक्टर्स. तर बॅक्टेरिया आहे तर साईज मुलांनो पाहिलं तर 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. युनिसेल्युलर, पॅरासाइटिक आहे, इंडिपेंडंट. सम आर जे बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनी. प्रोकॅरियोट्स आहेत विथ सेल वॉल. लक्षात नो न्यूक्लियस, न्यूक्लियस सेल ऑर्गनेल ॲबसेंट म्हणा तुम्ही. रिप्रोड्यूस बाय द सिम्पल बायनरी फिशन, सिम्पल. लक्षात इन फेवरेबल कंडिशन दे ग्रो फास्ट, विगरसली म्हणजे फास्ट. आणि नंबर जो आहे त्यांचा तो डबल होतो बळानो, डबल. किती तर 20 मिनिट्समध्ये. समजा 1000 असेल तर 20 मिनिट्समध्ये 2000 होईल बळानो, एवढा चेंज. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं की ग्रो फास्ट, व्हेरी फास्ट. त्याला विगरसली शब्द वापरलेला आहे. आता बॅक्टेरियाचे जे एक्झाम्पल्स आहेत मुलांनो ते डायग्रॅम्स आहेत, ते पेपरला विचारतातच, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर डायग्राम्स बघून घेऊया, त्यांचा शेप काय काय तो बघून घेऊया. तर पहिला आहे कॉकस. हा स्पेरिकल शेप आहे, स्पेरिकल शेप असं लिहित चला, स्पेरिकल. ओके, त्याच्यानंतर मुलांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा लिहितोय हा स्पेरिकल शेप दिसतोयच तुम्हाला, एकदम इझी आहे. तर हा स्पेरिकल शेप आहे. त्यानंतर कोकोबॅसिलस हा व्हॅरियस शेप मुलांनो तुम्हाला सांगता येईल, डिफरंट शेप आहे याचे.
नंतर बॅसिलसचा शेप कॉन्स्टंट आहे, रॉड शेप असं लिहिता येईल. लिहित चला काय काय सांगतो ते बोलतो तसं लिहित चला. स्पायरिलममध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्पायरल शेप किंवा ट्विस्टेड असं म्हटलं जातं, असा ट्विस्टेड स्पायरल शेप म्हटलं जातं. आणि आणखीन एक कॉमा शेप आहे बाळांनो, त्याला विब्रिओ असं म्हटलं जातं. कॉमा शेप बघा, असा कॉमा शेप आहे, असा कॉमा शेप तुम्ही काढू शकता, विब्रिओ. ओके, त्याला कॉमा शेप असं म्हटलं जातं. पुढल्या बाळांनो तुम्ही आणखीन ऑब्झर्व केलं तर प्रोटोझोआ. याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टर्स पहिले बघू आपण. प्रोटोझोआचे कॅरेक्टर्स काय काय आहेत तर साईज मुलांनो ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे नियरली असं म्हटलं तर 200 मायक्रोमीटर. फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यात, सी वॉटर. ऑल्सो फाउंड इन द ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. पॅथोजेनिक आहे ते, युनिसेल्युलर आहेत विथ युकॅरियोटिक सेल म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट. आणखीन तुम्हाला सांगता येईल की व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर्स, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, कशा कशात व्हेरिएशन आहे तर सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग द प्रोटोझोन्स. रिप्रोड्यूस कशाने होतात तर बाय द सिम्पल सेल डिव्हिजन. एक्झाम्पल तुम्हाला देता येईल अमिबा, पॅरामेशियम. फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, पॅरामे जर तुम्ही जावायला त्याचे इन्फेक्शन काय करतात तर ते आता पुढे आपण बघूया, इन्फेक्शन कोण काय करतो ते. तर अमिबा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एंटामिबा हिस्टोलिटिका कॉजेस अम्युबायसिस डिसीज आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स कॉजेस द मलेरिया म्हणजे मराठीत त्याला हिवताप म्हणतात. आणि युग्लिना कोण आहे तर ऑटोट्रॉपिक्स आहेत मुलांनो, म्हणजे प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, तर पहिले दोन आहेत ते इन्फेक्शन कॉज करतात मुलांनो. आणखीन आपण फंजायमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पुन्हा त्यांची साईज नियरली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. फाउंड ऑन अ डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स. युकॅरियोटिक्स आहेत बाळांनो ते. आणि विच आर सीन बाय द नेकेड आईज म्हणजे व्हिजिबल. युनिसेल्युलर आहेत ते, युनिसेल्युलर सांगता येईल तुम्हाला. आणि व्हिजिबल म्हणजे दिसतं डोळ्यांनी विथ नेकेड आईज. ॲब्झॉर्ब, सॅप्रोफायटिकचा मिनिंग दे आर सॅप्रोफायट म्हणजेच काय तर ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. रिप्रोड्यूस सेक्शुअली म्हणजे गॅमिट्स तयार होऊ शकतात, मेल अँड फिमेल गॅमिट. किंवा असेक्शुअली म्हणजे काय तर बाय द सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. एक्झाम्पल्स बेकर्स ईस्ट, कॉनिडिडा कॅन्डिडा बळानो. नंतर मशरूम, हे तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल. बघा इथे तुम्हाला काही डायग्राम्स दिलेलेच आहेत, त्या तुम्ही ऑब्झर्व कराल. एकदम सिम्पल आहे. प्लाझ्मोडियम, काही असे डायग्राम दिले आहेत. क्लोरेला. तर पुढला मुलांनो व्हायरसची इन्फॉर्मेशन एकदम सिम्पलच आहे. बघा तर जो साईज आहे नियरली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. नॉट कन्सिडर ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून त्यांना कन्सिडर नाही करता येणार. दे आर नॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं लिहू शकता. दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी म्हणजे विच आर नॉट सीन बाय द नेकेड आईज. व्हेरी एक्स्ट्रीमली म्हणजे व्हेरी मायन्यूट आहेत, म्हणजे 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. म्हणून नॅनो शब्द जो आहे नॅनोमीटर तो मायक्रोमीटरपेक्षा व्हेरी स्मॉल तुम्हाला सांगता येईल. सीन विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप दे आर सीन बाय द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स, स्वतंत्र कोण दिसतात. लॉंग मॉलिक्यूल आहे DNA और RNAचा. आता DNA काय तर न्यूक्लिक ॲसिडचे 2 टाईप्स आहेत मुलांनो. तर DNA म्हणजे डीऑक्सिरायबोज, त्याचा लॉंग फॉर्म पण विचारते. RNA म्हणजे रायबो आणि न्यूक्लिक ॲसिड आहेच तुम्हाला दिलेला. अजून कवर्ड बाय द प्रोटीन कोट. मुलांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर असे प्रोटीन कोट आहे, तुम्ही ऑब्झर्व केलेच असेल लक्षात. आणि त्याच्यामध्ये असा DNA किंवा RNA DNA असतो याच्यामध्ये. हे सर्व बाहेरचं जे कवरिंग आहे ते प्रोटीन कोट आहे. ओके, त्याच्यानंतर मुलांनो ते सर्वाईव्ह म्हणजे ते सर्वाईव्ह म्हणजे ते लिव्ह ऑन, ते कशावर जगतात ते सांगायचं मुलांनो. दे लिव्ह ऑन म्हणजे सर्वाईव्ह ओनली इन द लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल. प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड फॉर्म द न्युमरस रिप्लिका म्हणजे रिप्लिकेशन करू शकतो, त्यासारखे बनवू शकतो ते खूप. डिस्ट्रॉय द होस्ट सेल, बिकम फ्री होतात ते. आणि पुन्हा अगेन इन्फेक्ट द न्यू सेल्स. अतिशय महत्त्वाचं, दे कॉजेस द मेनी डिसीजेस टू द प्लांट्स अँड ॲनिमल्स.
ओके, तर अशा रूपात तुम्हाला मुलांनो सिम्पल टॉपिक सांगता येतील, एकदम इझी आहेत. हे तुम्हाला काही होमवर्कला टॉपिक दिले आहेत, ते तुम्ही करायचा प्रयत्न करा. आणि सिम्पल पॉईंट्स आहेत बघा मुलांनो, काही क्वेश्चन आहेत, गिव्ह ॲन्सर आहेत, त्याच्या बेसवर आत्ता जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा सपोर्ट यूज करा लक्षात, तर आणि त्यानुसार तुम्हाला जमले. ओके, थँक्स.